सपोज आता त्यांनी 27-28 वयामध्ये एग्स फ्रीज केले. दॅट कॅन बी डन इन 21 ऑल्सो, राईट? बरोबर. सो त्यांनी 27-28 मध्ये फ्रीज केले. आता जेव्हा त्यांना पाहिजे बाळ, तेव्हा काय प्रोसेस राहा? कधी 27 वर्षाची मुलगी आली, तिला लिगली शी इज अलाउड टू डू दिस. ती आली आणि तिने म्हटलं की माझे एक्स फ्रीज करायचे, तर तिला एक्स बनवण्याचे इंजेक्शन दिले जातात. जसं IVF मध्ये 9 दिवस इंजेक्शन दिले जातात. एक्स मॅच्युअर झाले का ते एक्स काढल्या जातात आणि ते फ्रीज केले जातात लिक्विड नायट्रोजन मध्ये. आता ती आली 35व्या वर्षी, पण शी इज मॅरिड. अनमॅरिड मुलगी सुद्धा करू शकते. पण जर मॅरिड असली तर आम्ही सांगतो एम्ब्रिओ फ्रीज करा. हजबंडचे सुद्धा आपल्याला यंग एजचे स्पर्म्स मिळतील. कारण आणि एम्ब्रिओ फ्रीज करणं आणि एम्ब्रिओ रिकव्हर करणं सुद्धा इझी आहे. ते स्टडी असतात. एक्स थोडे डिफिकल्ट असतात. फ्रीजिंग पण डिफिकल्ट असतं आणि त्याची रिकव्हरी पण कमी असते. 28 वर्षी त्यांनी एक्स दिले आणि 35व्या वर्षी ती मॅरेज करून आलेली आहे आपल्याकडे. तेव्हा तिच्या हस्बंडचे स्पर्म्स घेऊन तिचे फ्रीज एग जे आहे ते आपण थॉ करून, थॉ म्हणजे नॉर्मल टेम्परेचरला आणून त्याचा आपण एक्सी किंवा IVF करून गर्भ बनवू शकतो आणि ते गर्भ तिच्यात ट्रान्सफर करू शकतो.